नमस्कार मंडळी. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी असलेले आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या लाडक्या लेकाचं म्हणजे सोहम बांदेकरचं लग्न नुकतंच पूजा बिरारी या अभिनेत्रीसोबत मोठ्या थाटामाटात पार पडलं. या लग्न सोहळ्यानंतर बांदेकरांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या घरातील सदस्य त्यांचा लाडका श्वान सिम्बाचं नुकतंच निधन झालं आहे. खुद्द सोहम बांदेकर यानेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं ही बातमी शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना सोहम खूपच भावुक झाला होता. सोहमने सिम्बाचे काही इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तो लिहितोय, माझ्या आयुष्यातील 28 वर्षापैकी जवळपास 17 वर्ष माझा साथीदार, माझा पार्टनर, रूममेट, माझा आधारस्तंभ, माझा समुपदेशक, माझा सर्वात मोठा पाठिंबा आणि माझ्या आयुष्यातील प्रेम आता माझ्यासोबत नाहीये. त्याने आता माझी साथ सोडून त्याचं प्रेम आणि सहवास देवासोबत शेअर करायचं ठरवलं आहे. मिळालेल्या प्रत्येक निस्वार्थ आणि निखळ प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. तू नेहमीच आमच्यासोबत असशील, असं सोहमने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सिम्बावर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं. प्रत्यक्ष भेट न झाली तरी तुमचं प्रेम आणि जिव्हाळा त्याला नेहमीच जाणवत राहिला. यासाठी आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो, असंही खाली नमूद करत सोहमने सर्वांचे आभार मानले आहेत. सिम्बा जेव्हा लहान पिल्लू होतं तेव्हा आदेश बांदेकर त्याला घरी घेऊन आले होते. सिम्बा हा सोहमच्या रूममध्येच राहायचा. सोहम आणि त्याची घट्ट मैत्री झाली होती. सोहम नेहमीच सिम्बा आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा. सोहम हा बांदेकर कुटुंबियांच्या एवढ्या जवळचा होता की होणाऱ्या सुनेने म्हणजे पूजा बिरारी हिने देखील सिम्बाचीच आपल्या हातावर मेहंदी काढली होती. त्यामुळे सिम्बाच्या निधनामुळे एक सदस्य गमावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.